राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी ठाकरेंनी काही अटी शर्ती याच्यासह तयारी दर्शवलेली आहे। भाजप आणि एसएनसीला सोडा, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना ही अट घातलेली आहे। राज ठाकरेंनी घातलेली साथ आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद राज्याच्या राजकारणामधली महत्त्वाची घडामोड जी आहे ती म्हणावी लागेल। राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि मोठं वक्तव्य केलं की आमच्यामधले वाद हे किरकोळ आहेत, महाराष्ट्र हा फार मोठा आहे, एकत्र येणं एकत्र राहणं हे काही कठीण वाटत नाही, फक्त इच्छा हवी असं राज ठाकरे यांनी म्हटलं। आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मराठीसाठी महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणं मिटवली चला, सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं आम्हाला देखील वाटतं असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। मात्र यासोबतच युतीसाठी त्यांनी भाजप आणि शिंदेना सोडण्याची अट सुद्धा घातलेली आहे। पाठिंबा विरोध तडजोड हे नको, मग महाराष्ट्र हिताचं आपण बोलू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा आता राजकीय गोटात जोरात सुरू झालेल्या आहेत। राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अटी शर्तींसह तयारी दर्शवली आहे। ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वानखेडे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। राज्याच्या राजकारणामधली महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार, दोघांनी इच्छा तर दाखवली की आम्ही एकत्र येऊ शकतो, पण कंडिशन्स खूप आहेत। दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेची जी शिवसेना आहे त्याच्याकडे काही आमदार आहेत, त्यांच्याकडे काही खासदार आहेत, राज ठाकरेकडे अजून काहीही नाही। अशा वेळेला राज ठाकरे ते काय देतील, राज ठाकरे काय मागतील? मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये राज ठाकरे किती शेअर मागेल, तो जो शेअर मागेल तो द्यावा लागेल का? उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोबत राज ठाकरे जायला तयार असतील का, असे बरेचसे प्रश्न आहेत। मला वाटतं हे इनिशियल फिल्डिंग आहे, पण दोघांनी कमीत कमी इच्छा दाखवली, हा एक फार मोठा चेंज आहे। आतापर्यंत दोघं कधीही एकामेकांसोबत जाण्याची इच्छा सुद्धा व्यक्त करत नव्हते, पण मग आता याच्यात कोणीतरी सिनियर माणसांनी म्हणजे शरद पवार सारख्या माणसांनी जर याच्यात लक्ष घातलं तर बऱ्याच ठिकाणी मग जे डिफरन्सेस असतात ते आयरन आउट होऊ शकतात। पण मला जे समोर दिसतंय ते खूप अशक्यची अशी युती दिसतीये, कारण राज ठाकरेची टीम सुद्धा बरोबरीचा शेअर मागेल आणि बरोबरीचा शेअर देण्यासाठी तेवढं मग त्यांचं तेवढं ते ताकद पाहिजे। ती ताकद आहे का? राज ठाकरेच्या भाषणात लोक येतात, पण मतदानामध्ये परिवर्तन किती होतं? उद्धव ठाकरेकडे किती लोक आहेत? उद्धव ठाकरेचं किती पॅन महाराष्ट्र आहे? राज किती पॅन महाराष्ट्र आहे? ही युती फक्त मुंबईपर्यंत असेल का, ती येणाऱ्या समोरच्या वेळापर्यंत सुद्धा असेल का? या बऱ्याचशा गोष्टी पाहायच्या आहेत। आणि मग शेवटी काही लोक असे आहेत राज ठाकरेकडे, ते कुठल्याही हालतीत उद्धवकडे त्यांना जाऊ देणार नाहीत, आणि उद्धवकडे सुद्धा आहेत असे की ते राजला कुठेही हालतीत येऊ देणार नाहीत। ही जे आतमधली जी किचन कॅबिनेट असते ते याला कसं घेते, त्यामुळं इनिशियली मला वाटतं की कमीत कमी दोन्ही ठाकरे बंधूंनी एवढा विचार केला, हा एक चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त पार्ट्यापेक्षा कमी जास्तीत जास्त कन्सॉलिडेट होऊन जर झालं तर काही मतदारांना सुद्धा बरं वाटतं, ते सुद्धा कन्फ्युज होत नाही असं मला वाटतं आता तरी कमीत कमी। वानखेडे सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, त्यावेळेला महाविकास आघाडी अस्तित्वात आली, महायुती अस्तित्वात आली, त्यावेळेला कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली होती की हीच ती वेळ, ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, हा झाला भावनिक मुद्दा। मात्र आता मुंबई महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या अतिशय तोंडावर आहेत, मराठीचा मुद्दा मनसेने उचलून धरलेला आहे। आता राज ठाकरे यांनी केलेलं मुलाखतीमधलं वक्तव्य ही उद्धव ठाकरेंना साथ म्हणायची की महाविकास आघाडीला घातलेली साथ म्हणायची? मला वाटतं ते उद्धवच्या खांद्यावरनं महाविकास आघाडीला साथ घालतायत, कारण त्यांच्या बऱ्याचशा मीटिंग बीजेपी सोबत झाल्या, एकनाथ शिंदे सोबत झाल्या, तिथे काहीतरी मला कॉन्क्रीट काही फॉर्म्युलेशन होताना दिसत नाही, म्हणून तिथे काही हा बार्गेन पॉवर सुद्धा असतो। कित्येक वेळा राजकारणी दुसरीकडे याच्यासाठी हात देतात, कारण त्यांच्याकडे तिथे निगोशिएशन चालू असतं। जर भाजपा किंवा महायुती सोबत जर निगोशिएशन चालू असेल राज ठाकरेंची आणि तिथे ते कमजोर पडत असतील तर त्यांनी एक पत्ता फेकला की चला मी महाविकासकडे सुद्धा जाऊ शकतो। अशा वेळेला महायुती पुन्हा काय त्यांना भरपूर देतं, काय काही अजून त्यांना कन्सेशन देतं का? या सगळ्या गोष्टी मला वाटतं आता हे फक्त वक्तव्य आहे, याला पूर्ण म्हणजे जमिनीवर उतरायला बराचसा वेळ लागेल आणि बऱ्याचशा डिफिकल्टीज मला याच्यात दिसतात। वानखेडे सर, जर ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्वाधिक फटका कुठल्या पक्षाला बसू शकतो असं तुम्हाला वाटतंय? नाही, ठाकरे बंधू एकत्र आले तर पहिले हे पाहायला पाहिजे की ते एकत्र नुसतं मनाने येतात की त्यांचे कार्यकर्ता एकत्र काम करतात, नाहीतर ते एकत्र येऊन ते फटका स्वतःला सुद्धा बसू शकतो। जर ते एकत्र आले आणि लगातार भांडणं सुरू झाले की या क्षेत्रात मला तिकीट पाहिजे आणि या क्षेत्रात मला तिकीट पाहिजे, मग ते लोक नाराज होऊन जाणार,
आणि मग एकामेकाच्या विरुद्ध काम करणार. असं जर असलं तर जसं महाविकास आघाडीला भटका बसला विधानसभेमध्ये, एकामेकांनाच बऱ्याच ठिकाणी त्यांनी खाल्लं, तसं असू शकतं का? त्यामुळे ही युती वर्ण खालपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक दल आहेत. महाविकास आघाडी त्याच्याबद्दल काय म्हणतं, ते राज ठाकरेंना किती देऊ इच्छितं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे पाहायला पाहिजेत. त्यामुळे एकदम फायदा होईल असंही मला वाटत नाही आणि नुकसान होईल असंही मला वाटत नाही. पण कमीत कमी दोघं ठाकरे एकत्र आले, शिवसेना पुन्हा कॉन्सॉलिडेट होईल. पण मनसे काय करणार? मनसे युतीमध्ये येणार की म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मनसे येणार की मनसे विलीन होणार शिवसेनामध्ये? एकत्र येण्याचं मतलब काय? की शिवसेना राहिलेली शिवसेना मनसेमध्ये विलीन होणार, ह्या सुद्धा गोष्टी अजून काहीही क्लिअरिटी नाही. त्यामुळे जोपर्यंत ह्या क्लिअरिटी होत नाही तोपर्यंत एकदम नफा आणि नुकसान याचं आकलन करणं थोडंसं मुश्किल आहे असं मला वाटतं. राज ठाकरे यांनी आतापर्यंत मराठी, त्याच्यानंतर हिंदुत्वाचा घेतलेला मुद्दा, त्याच्यावरून घेतलेल्या भूमिका, हे सर्व काही समीकरण, ही सर्व काही गणितं पाहता महाविकास आघाडीमधले शरद पवारांचा पक्ष असो किंवा मग काँग्रेस पक्ष असो, या दोघांना राज ठाकरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांची भूमिका काय असू शकते असं तुम्हाला वाटतंय? काही नाही, हे सगळं नफा नुकसान पाहतात, कोणामुळे नफा होतात काय. आणि आता कुठले वैचारिक धरातलवर म्हणजे वैचारिक प्लॅटफॉर्मवर तर कुठल्या युती होतच नाही. बीजेपी जर पीडीपी सोबत युती करते किंवा शिवसेना काँग्रेस सोबत युती करते आणि आपली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती अक्षरशः आलू सारखी आहे, कुठल्याही भाजीत चालते, कुठल्याही युतीमध्ये ते स्वतःला सामावून घेतात. त्यामुळे आता विचारधारा नावाची गोष्ट राहिलेली नाहीये. त्यामुळे तुमचं दुसरीकडे किती नुकसान होईल कोणी पाहत नाही. राज ठाकरे इथे आलेत, राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा, आणि सगळेच म्हणतात की आम्हाला मराठी पाहिजे. सध्या जे सरकार चालू आहे महायुतीचं, ते म्हणतात आम्ही अभिजात मराठीला दर्जा दिलेला, त्यामुळे आम्ही मराठीसाठी करतोय. त्यामुळे कुठलाही इश्यू असला की प्रत्येकच जण म्हणे आम्ही त्याच्यासाठी करतो, आम्ही त्यासाठी करतो. हा, काही इश्यूज आहेत, जसं त्यांनी म्हटलं की त्या गंगेमध्ये प्रॉब्लेम आहे, त्या गंगेच्या पाण्यात आंघोळ करणं मला घाणेरडं वाटत होतं, लोक आजारी पडले, त्यानंतर बीजेपीवाल्यांनी तोंडचूक घेतलं. ह्या गोष्टी क्षणिक असतात. असे एकामेकाच्या विरुद्ध बोलले आणि पुन्हा एकत्र आले आपण खूप पाहिलं. अजितदादा बीजेपीला अक्षरशः शिव्या घालत होते, आता बीजेपीच्या मांडीवर बसले. त्या अजितदादाला चक्की पिसवायला मी लावील असं आमचे मुख्यमंत्री म्हणायचे देवेंद्र फडणवीस, ते अक्षरशः त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवत आहेत. त्यामुळे आता कोण काय भूमिका घेतं, त्या भूमिकाचा काय फरक पडेल हे काही राहिलेलं नाहीये. हे सत्तेचं गणित आहे आणि सत्तेच्या गणितामध्ये जेव्हा प्लस आणि मायनस पाहिले जातात, जर फायदा आहे तर सगळे येऊ द्या, व्याभिचारी, भ्रष्टाचारी, दुराचारी सगळे पाहिजे, अविचारी, विचारी सगळे एकत्र येऊ शकतात. आणि जर नुकसान होत असेल तर मग एका विचार सरणीचे लोक सुद्धा अलग अलग जाऊ शकतात. हे आपण शिवसेना आणि भाजप जेव्हा वेगळी झाली तेव्हा पाहिलं. वानखेडे सर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. या संदर्भातली आणखीन एक महत्वाची बातमी जी आहे, अपडेट जी आहे ती आपल्या समोर येते, ती आता आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये संजय राऊत